आपल्यासोबत आमदार प्रताप सरनाईक जी आहेत। सरनाईक साहेब, काय सांगाल अंबादास दानवे यांच्यावरती कालच्या आक्षेपार्ह बोलण्यावरनं 5 दिवसाच्या निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि यावरनच शिवसेना उबाटा या पक्षाने सभात्याग केलेला आहे, म्हणजे एकूणच महाविकास आघाडीने पूर्ण ह्या कालावधीमध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आणि ह्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी ही या विधिमंडळातील अनेक सदस्यांनी आजपर्यंत केलेली आहे। कालचा दिवस ह्या काळ्या अक्षरामध्ये नोंदला जाईल। आजपर्यंत अनेक प्रकार ह्या सभागृहामध्ये घडले, हातवारे कोणी केलेत, कोणी कोणाच्या अंगावर धावून गेलं, परंतु शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रकार हा पहिल्यांदा घडला आहे आणि ह्या पवित्र सभागृहाचा तो अपमान आहे। माननीय अध्यक्षांनी उपसभापतींनी जो निर्णय घेतलेला आहे 5 दिवसाच्या निलंबनाचा, तो फार कमी कालावधी आहे। अशा सभागृहामध्ये जर ह्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अशा प्रकारचा अपमान होत असेल तर निश्चितच ते चुकीचं आहे। विरोधी पक्षनेता हा प्रतिमुख्यमंत्री असतो आणि प्रतिमुख्यमंत्र्यांच्या भाषेत तोंडातून आया बहिणीवरनं शिवीगाळ तेही त्या सभागृहामध्ये जर होत असेल तर निश्चितच ते घृणास्पद आहे। पूर्ण महाराष्ट्रानं या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना फक्त 5 दिवसाकरता निलंबित केलेलं आहे। खरं तर काही सदस्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण विधिमंडळ अधिवेशनामध्ये त्यांना निलंबित करायला हवं होतं। ही कारवाई कुठेतरी कठोर आहे, यामुळे विरोधी पक्ष नेता आहे, कुठल्याही विरोधी पक्षनेता असू द्या नाही तर राज्याचा मुख्यमंत्री असू द्या, कुणालाही अधिकार दिलेले नाहीत। ह्या सभागृहामध्ये शिवीगाळ करण्याचे अधिकार कुणालाही दिलेले नाही। सर्वसामान्य आमदार असू द्या, मंत्री असू द्या, राज्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या किंवा विरोधी पक्षनेता असू द्या, ह्या सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे प्रत्येक सदस्यानं आणि अशा प्रकारे शिवीगाळ करणारा सदस्याला पूर्णपणे ह्या अधिवेशनापर्यंत निलंबित करायला होतं। खरं तर त्यांना फार कमी शिक्षा दिलेली आहे। ते त्यांच्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहेत, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असू द्या, परंतु सभागृहाने निर्णय घेतलेला ना, आता त्यांच्या भूमिकेवर ठाम असून काय फायदा। दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक ही होऊ इच्छित पाहत आहे। ज्या पद्धतीने मिलिंद नार्वेकरांनी अर्ज केलेला आहे, कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण होईल किंवा घोडेबाजारीला वाव मिळेल का, असं काही आमच्यामध्ये तरी महायुतीमध्ये होणार नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, मिलिंद नार्वेकर गाजलेले फलंदाज पण आहे, गाजलेले क्षेत्ररक्षक पण आहे आणि गाजलेले गोलंदाजही आहेत, कारण MCA मध्ये ते निवडून आलेले आहेत। कदाचित जयंत पाटलाची विकेट घेण्याकरता त्यांना पाठवलं असेल फॉर्म भरण्यासाठी। भविष्य त्यांचं अतिशय उज्ज्वल आहे, त्यामुळे त्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। नार्वेकरांचे अनेक संबंध जवळचे जर पाहिलं तर आपल्या पक्षात आहेत, म्हणजे शिवसेनेत जास्त जवळचे आहेत। अनेक नार्वेकरांचे संबंध सर्व पक्षांमध्ये आहेत। शिवसेना उबाटा गटापेक्षा बाकी इतर पक्षांमध्ये त्यांचे अतिशय जवळचे जिव्हाळ्याचे संबंध, किंबहुना माझ्याशी सुद्धा त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, म्हणून तर मी त्यांना शुभेच्छा देतो। म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जयंत पाटलांची विकेट काढण्याकरता नार्वेकरांच्या रूपानं एक गोलंदाज उबाटा गटानं ह्या सभागृहामध्ये जाण्यासाठी पाठवले। जयंत पाटीलच कशावरनं, महायुतीतले देखील विकेट जाऊ शकते की, ते तर बघूया ना। शेवटी संख्याबळ आणि आकड्यांना फार महत्त्व असतं। भारतीय जनता पक्षाचे जेवढे आमदार आहे, शिवसेना शिंदे साहेबांचे जेवढे आमदार आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचे जेवढे आमदार आहे, त्याचं जर संख्याबळ केलं तर आमच्याकडे आमचे आमदार निवडून येऊन सुद्धा आमच्याकडे 2-5 मतं राहत आहेत, तर त्यामध्ये त्यांना लाभदायक ठरू शकते मला असं वाटत नाही। शेवटी काय निवडणूक असते, निवडणुकीमध्ये काही चमत्कार घडत असतात, परंतु बघूया। मी शेवटी काय म्हणालो की चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहे, कदाचित त्यांची विकेट घेण्याकरता जयंत पाटलांच्यासाठी त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मिलिंद नार्वेकर आता कुणाची विकेट घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।